तर हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे वापस आपल्या जय सपोर्ट यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो. तर आज आपण घेऊन आलेलो आहोत गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेसचे कट ऑफ. तर आपला टाईम न वेस्ट करता आपण जाऊया डायरेक्टली व्हिडिओकडे आणि व्हिडिओला लवकरात लवकर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. तर मी तुम्हाला सांगणार आहे लो कट ऑफमध्ये गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज कसे घेऊ शकता तुम्ही, तेही एक ट्रिकसहित. तर ट्रिक अपलोड होणार आहे 2 दिवसाच्या आत. तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, नाही तर तुमची जे ट्रिक असणार आहे ते तुमच्याकडनं मिस होऊन जाईल व तुमचं गव्हर्नमेंट कॉलेज मिस होऊ शकतात मित्रांनो. ओके, तर चला जाऊया डायरेक्टली कॉलेजकडे आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहे. काही डाऊट असला तर तिथे जॉईन होऊ शकतात, नाही तर कमेंटमध्ये तुम्ही मेसेज करा, मी नक्की रिप्लाय देईल. ओके, तर चला जाऊया डायरेक्टली कॉलेजकडे. तर पहिलं कॉलेज आपलं होणार आहे अमरावती. ओके, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती दिसत असेल तुम्हाला. तर इथं आपण कट ऑफ बघूया, कम्प्युटरचाच कट ऑफ बघूया आपण. तर बाकीच्या ब्रांचचे न बघता आपण कम्प्युटरचा बघूया मित्रांनो. ओके, तर आपण कम्प्युटरकडे जाऊया. यवतमाळ इथं दाखवलेलं, बट अमरावतीचं आपल्याला कम्प्युटर इथं दिसत तर नाही आहे. ओके, बट इथं IT आहे, कम्प्युटर आहे. ओके, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग अवेलेबल आहेत अमरावतीला. ओके, तर याचा कट ऑफ किती गेलेला आहे, तर ओपनचा गेलेला आहे 96, SCचा 94, STचा 78, VJचा 89 आणि NTचा 93, NTचा 96. ओके, आणि NT3चा 93 आणि OBCचा 96 आणि म्हणजे ओपनचा जर म्हटलं तर 97. बट तुम्ही इथं अबव म्हणजे तुमचा 93 to 97 इथं अबव कट ऑफ लागणार आहेत आणि 83 हा SCसाठी होणार आहेत. ओके, तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता जेव्हाच की तेव्हा तुमचे 93 ते 97मध्ये आहेत, तुमचा इथं नंबर लागू शकतो. तसं काहीही नाही आहे मित्रांनो. बट तुम्हाला मी एक ट्रिक सांगेल, ती ट्रिक तुम्ही मिस नको कराल. ओके मित्रांनो, तर तुम्हाला ट्रिक मी लवकरात लवकर सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, तर तिथपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. कम्प्युटर इंजिनिअरिंगचा आपण इथं कट ऑफ बघितलेला आहे. IT पण इथं अवेलेबल आहे 95 टू अराउंड. इथं तुम्ही कट ऑफ चेक करू शकता. ओके, मी तर तुम्हाला इकडे चेक करून देतो. इथं मला वाचणं खूप मुश्किल जात आहे, कारण की म्हणजे खूप मोठे कट ऑफ होतात ते, तर इतकं वाचू शकत नाही. तर तुम्ही व्हिडिओला पॉज करून बघू शकता. ओके, तर पुढच्या कॉलेजकडे जाऊया आपण. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यवतमाळ. ओके, यवतमाळला आपण चेक करूया कम्प्युटर इंजिनिअरिंग. ओके, कम्प्युटर इंजिनिअरिंग आपण इथं चेक करूया. ओके, कम्प्युटर इंजिनिअरिंगचा इथला कट ऑफ हा कमी आहे. ओके, तर इथं तुम्ही अप्लाय करू शकता. ज्यांना की 70 ते 80 आहे तिथं अप्लाय करू शकतात. ओके, 80च्या अबव तुम्ही 90% जर 90% तुम्ही तिथं अप्लाय करू शकतात. तर इथं कम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ गेला आहे. ओपनचा 86, SCचा गेला आहे 75, STचा 53, VJचा 80 आणि NTचा 78, NTचा 84, NT3Hचा आहेत 68, OBCचा 84, ओपनचा 88, SCचा 78 आणि OBCचा 86, PWDचा 8% गेलेला आहे. ओके, तर इथं तुम्ही अप्लाय करू शकतात मित्रांनो. इथं पण तुम्हाला खूप चांगले चान्सेस आहे की तुम्ही इथं कॉलेज मिळवू शकतात. ओके, तर इथं पण कट ऑफ खूप कमी झालेला आहेत, म्हणजे खूपच कम्पॅरेटिव्हली कमी झालेला आहेत. तर आपण चेक करूया अजून तर पुढचं. ओके, तर आपण पुढचं कॉलेज आहे आपलं आता यवतमाळ झालेलं आहे आपलं. ओके, तर पुढच्या कॉलेजकडे जाऊया. आता गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद. ओके, तर इथला कट ऑफ पण हा बराच होणार आहे तुम्हाला. अबव तुम्हाला जर इथं 80 असतील 80 ते 90च्या दरम्यान तुम्ही इथं अप्लाय करा मित्रांनो. ओके, तुम्हाला दाखवून देतो 80 ते 97. ओके, सॉरी, ते 97पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. तिथं करून बघा, ट्राय करा, लागला तर तो तुमचं नशीब. बट इथं मला माहिती आहे मागच्या वेळेस पण इथं 91 कट ऑफ गेलेला होता, लोएस्ट आणि हायेस्ट कट ऑफ इथं 97 जातो. ओके, तर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी इथं ओपनचा कट ऑफ आहे 97, SCचा आहे 92, STचा 72, VJचा 94 आणि NTचा आहे 94 आणि 94 आहेत आणि 95 आहे NTचा, NT3Hचा 96, OBCचा आहे 97 आणि ओपनचा आहेत 96, SCचा आहे 19, STचा आहे 65, VJचा आहे 92, NTचा 94, NT2Hचा 91, OBC आणि लेडीजचं चालू आहे. ओके, तुम्हाला मी सांगितलं नाही ना, हे L जे स्टार्टिंगला L आहे त्याला लेडीज बनतात आणि जे स्टार्टिंगला G आहेत त्याला जेंट्स बनतात. ओके, तर OBCचा आहे 96 आणि PWDचा 56 आणि बाकी इतर 92, 97 आहेत मित्रांनो. ओके, तुम्हाला एक क्लिअर करून देतो. ओके, इथं G लिहिला आहे कॉमन, खालती G म्हणजे जेंट्स, L म्हणजे इथं लेडीज. ओके, समजून घ्यायचं. आणि इथं तुमची आतमध्ये तुमची कॅटेगरी असते, जसे की OBC,
ओपन, VJNT, ST, SC, ओपन. ओके, तर तुमच्या कॅटेगरी असतात त्यावेळेस तुम्ही कट ऑफ चेक करू शकता मित्रांनो. ओके, तर इथं याचा पण कट ऑफ सांगितलेला आहे मी, इथं पण बरा कट ऑफ आहे, तुम्ही इथं अप्लाय करू शकतात. आणि हे जे कॉलेज सांगितले मी ते ऑटोनॉमस होते दोघे पण. ओके, तर दोघंही ऑटोनॉमस कॉलेज होते. आणि हे औरंगाबादचं पण संभाजीनगरचं पण ऑटोनॉमस कॉलेज आहे. ओके मित्रांनो, इथं पण खूप भारी आहे. आणि गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रत्नागिरी. ओके, रत्नागिरीला पण कॉलेज आहेत. तर आपण चेक करूया याचा कट ऑफ किती आहेत. कम्प्युटर आता जास्त करून मुलं ना कम्प्युटर इंजिनिअरिंगकडे जात आहे, त्यासाठी मी कम्प्युटरचेच बघत आहेत. तुम्ही सांगाल तुम्हाला कशाचा कट ऑफ पाहिजे, तर तुम्हाला मिळत असेल तरी तर PDF तर तुम्हाला देऊनच देतो मी डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून तुम्ही डाउनलोड करा. जर नाही डाउनलोड झाले तर मला सांगा, मी वापस रिअप्लाय करेल. ओके, तर इथं रत्नागिरीचा कम्प्युटरचा कट ऑफ दिसत तर नाही आहे बाबांनो, पण आपण चेक करूया ना. ओके, तर इथं नाही दिसत, इथं AI आहे मित्रांनो. ओके, तर रत्नागिरीला आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स आलेले आहेत. ओके, गव्हर्नमेंट कॉलेज तुम्ही अप्लाय करू शकता तिथं, बट यार इथं कट ऑफ खूप कमी गेलेला आहे. ओपनचा 67, SCचा 65, STचा 34, NTचा 45, OBCचा 45, ओपनचा 45, OBCचा 19. ओके, 19. ओ भाई, खतरनाक कट ऑफ गेला इथं. तुम्ही अप्लाय करू शकतात, खूप कमी कट ऑफ आहे रत्नागिरीला, बट म्हणजे तिथे तुम्हाला ब्रांच मिळू शकते AI. ओके, अप्लाय करा, मिळलं बोलतं, बट तिथं कम्प्युटर ब्रांच मला दिसली नाही मित्रांनो. ओके, तर चंद्रपूरला जाऊया आपण. चंद्रपूरला इथं ब्रांच चेक करूया. तर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चंद्रपूर, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बट तिथं मला वाटतं AI असेल, त्यामुळे तिथून त्यांनी कम्प्युटर रिमूव्ह करले असेल. ओके, तर तुम्ही एक वेळेस चेक करून घ्याल. ओके, तर इथे कम्प्युटरचा कट ऑफ आहे, इथं तुम्ही अप्लाय करू शकता, तिथं तुमचा कट ऑफ खूप कमी आहे चंद्रपूरला. ओके, तर ओपनचा कट ऑफ आहे 79, SCचा 75, STचा 72, VJचा 84 आणि NTचा 69, NTचा 78, OBCचा 76, ओपनचा आहेत 83, SCचा 75, STचा 58 आणि 82. ओके, त्या टाईपची इथं कट ऑफ आहेत. ओके, तर तुम्हाला याचा कट ऑफ कसा वाटला ते पण सांगा. आणि कॉलेज मस्त आहे, हे पण गव्हर्नमेंट कॉलेजेस सर्व्हिस चांगले आहेत. तुम्ही बघू शकतात कट ऑफ किती कमी गेलेले आहेत. ओके, 69, 48, 57. ओके, तुम्ही अप्लाय करा. इथं कम्प्युटर ब्रांच आहे, इथं AI आहे का आपण चेक करूया. तर इथं AI वगैरे नाही आहे, बट तुम्हाला एक समजलं असेल की हायस्ट कट ऑफ हा कम्प्युटरचा दाज असतो. बट मी तर चेक केलं की तुमचं गव्हर्नमेंट चंद्रपूरला इथं हे गव्हर्नमेंट आहे, ऑटोनॉमस वगैरे नाही आहे. ओके, त्याचं कट ऑफ कमी आहे मित्रांनो. ओके, तर पुढच्या कॉलेजकडे जाऊया. ओके, चंद्रपूर झालेला आहे. फास्ट जाऊया नागपूरला. ओके, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. तर इथला कट ऑफ किती आहे, सिव्हिलचा आहे तिथं दिलेला, बट आपण बघूया कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगचा. ओके, तर इथला कट ऑफ हाय गेलेला आहे मित्रांनो, मोठा गेलेला आहे, खूप हाय. म्हणजे इथं ओपनचा गेलेला 95, SCचा 94, STचा 86, VJचा 87, NTचा 92, NTचा 89, OBCचा 96, ओपनचा 95, SCचा 87 आणि OBCचा 95. ओके, तर या प्रकारे इथं कट ऑफ गेलेलं आहे. ओके, फास्टली मी तुम्हाला वाचून दाखवलेलं आहेत. आणि तेही तुमचे कॅटेगरी वाईज तुम्ही चेक करू शकतात. वरती पण आहे, होम युनिव्हर्सिटीसाठी वरती आहे आणि अदर युनिव्हर्सिटी दुसरे आहेत. जसे की जर तुम्ही आहे नाशिक बोर्डचे आणि तुम्ही चेक अप्लाय करता आहे औरंगाबाद बोर्डला, तर तुम्ही झाले अदर युनिव्हर्सिटीचे. ओके, आणि जर तुम्ही सेम याचे आहात, जर तुम्ही नाशिकला बोर्डला आहे आणि नाशिकलाच अप्लाय करता आहेत, नाशिकच्या युनिव्हर्सिटीमध्ये तिथं कुठंतरी, त्याला म्हटलं जाते होम. अदर म्हणजे दुसऱ्या याच्यात जाणं, म्हणजे दुसऱ्या युनिव्हर्सिटीत जाणं, जसं की नाशिकमधून औरंगाबाद जाणं फॉर एक्झाम्पल तसं. ओके, तर पुढच्या कॉलेजकडे जाऊया. याचा पण कट ऑफ हा चांगला होता, तुम्ही अप्लाय करू शकतात. तिथं नागपूरचा कट ऑफ पण बरा हायच होता. तर पुढचं कॉलेज चेक करूया आपण. नागपूर झालेलं आहे आपलं आता, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज जळगाव. ओके, तर जळगावचे कॉलेज हे ऑटोनॉमस आहेत. ओके, तर हे ऑटोनॉमस कॉलेज तुम्हाला सांगत आहे मी, ऑटोनॉमस आहे की नॉन ऑटोनॉमस. अगोदरचे नॉन ऑटोनॉमस होते. ओके, तर इथं आपण चेक करूया. ओके, कम्प्युटरचा कट ऑफ चेक करूया का आपण, जास्त करून आता कम्प्युटरचे चेक करतो. आपल्याला माहिती आहे की हायस्ट कट ऑफ हे कम्प्युटरचेच जात आहे, बाकी त्याच्या अराउंड आपण खालती भरूच शकतो. ओके, तर इथं आहेत टोटल खूप ब्रांच आहे, सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन आणि मेकॅनिकल. ओके, इन्स्ट्रुमेंटेशन ही ब्रांच खूप कमी आहेत, तर हिचा पण कट ऑफ खूप कमीच लागू शकतो. तुम्ही अप्लाय करू शकता, ही ब्रांच पण चांगलीच आहे मित्रांनो. ओके, तर इथलं आहेत कम्प्युटरचा कट ऑफ. तर 91 आहे ओपनचा जेंट्ससाठी, SCचा 85, 74, VJचा आहे 86, NTचा 89, NTचा 19, NTचा 89 आणि OBCचा आहे 91, ओपनचा आहे 91,
ओके, तर या प्रकारे इथं कट ऑफ दिलेले आहेत 91 वगैरे, आणि एस टीचा 84, व्ही जेचा 87, एन टीचा 87, एन टीचा 89, ओ बी सीचा आहेत 91, पी डब्ल्यू डीचा 20, डिफेंस ओपनसाठी आहे 78, ई डब्ल्यू एसचा 95 आणि डिफेंस फोर्ससाठी 78, ई डब्ल्यू एसचा 91. ओके, तर इथं खूप सारे कट ऑफ दिलेले आहेत. तुम्ही चेक, इथं मला सर्वात जास्त कट ऑफ मला इथंच दिसले आतापर्यंतच्या लिस्टमध्ये. ओके, तर अप्लाय करू शकता. कॉलेज पण चांगलं आहे, ऑटोनॉमस आहे. महाराष्ट्रात काहीतरी 8 कॉलेजेस का 9-10 कॉलेजेस ऑटोनॉमस आहेत, त्यामध्ये हे 8 नंबरला येते मित्रांनो. ओके, तर पुढच्या कॉलेजकडे जाऊया आपण. तर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज, ओके, अवसारी. ओके, अवसारीचं कॉलेज आहे हे पण नॉन ऑटोनॉमस आहे बट. ओके, तर होम युनिव्हर्सिटी सीट अलॉटेड. ओके, तर इथं आपण बघूया. तर अदरसाठी बघूया आपण. ओके, तर अदरसाठी आहेत ओपनचा 86, एस सीचा 18, एस टीचा 78, व्ही जेचा 81 आणि एन टीचा 84, एन टीचा 67, ओ बी सीचा 82, ओपनचा 84, एस सीचा 77 आणि ओ बी सीचा 82. ओके, तर या प्रकारे याचा आपण कट ऑफ होता. तुम्ही पण इथं अप्लाय करू शकता. चांगलं कॉलेज आहे हे पण. इथं पण चांगल्याच ब्रांच अवेलेबल आहेत. ओके, तर इथं आपण सिव्हिलचा कोटा बघितला आणि अगेन तुम्हाला एकदा एक कम्प्युटरचा पण दाखवून देतो मित्रांनो. ओके, तर इथं आहेत ओपनचा आहेत 94, एस सीचा 86, एस टीचा 76, व्ही जेचा 91, एन टीचा 88, एन टी टू एचचा आहे 92, एन टीचा आहेत 19, ओ बी सीचा आहेत 93, ओपनचा 94, एस सीचा 83, एस टीचा 78, ओ बी सीचा 93 आणि पी डब्ल्यू डी 44, पी डब्ल्यू डी आणि होम युनिव्हर्सिटीसाठी पी डब्ल्यू डी. ओके, होम युनिव्हर्सिटीसाठी आहे 20. ओके, 20%. ओके, तर इथं हे पण कॉलेज चांगलं होतं, तुम्ही अप्लाय करू शकता. इथं पण मस्त कॉलेज आहे हे पण, बट नॉन ऑटोनॉमस आहे. ओके, तर याची फीज पण अराउंडिंग कमीच असेल. तुम्हाला एक माहिती असेल की ऑटोनॉमस कॉलेजची फीज ही जास्त असते, अराउंड 50, आणि ओपनसाठी असते 85,000 ते 82,000. ओके, ओपनसाठी 82K येते. ओके, आणि जर नॉन ऑटोनॉमस असलं तर अराउंड 10 ते 15-20 हजारात होते, आणि बट जर ऑटोनॉमस असलं तर फीज वाढत असते. ओके, हे तुमचा एक डाऊट क्लिअर करून दिला. नाही तर तुम्ही बोलसान की दादा गव्हर्नमेंट कॉलेजची फीज इतकी कशी काय. तर हे कॉलेज पण आता कराडकडे जाऊया आपण. गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज कराड. कराडचा पण कट ऑफ बरेच दिसतं आहे. तर इथं आय टी पण आहे. आय टीचा 96, 99, 72, 94 असे कट ऑफ गेलेले आहेत कॅटेगरी वाईज. तुम्ही चेक करा. ओके, मी तुम्हाला दाखवतो. ओके, तर तुम्ही लिहून ठेवाले कट ऑफ कराड वगैरेचे सर्व कॉलेज इथं अप्लाय आहेत आपल्याकडं, आणि तुम्ही चेक कम्प्युटरचा आपण चेक करूया. ओके, तर मेकॅनिकलचा इथं आलेला होता. तर कम्प्युटर कुठे आहे आपली ब्रांच. चला जाऊ आपण आय टीचाच चेक करूया. कम्प्युटर नाही इथं. ओके, तर इथं ओपनचा आहेत 96, एस सीचा 19 आणि एस टीचा 72, व्ही जेचा 94, एन टीचा 95, एन टीचा 96, एन टीचा 94, ओ बी सीचा 95 आणि या प्रकारे इथे कट ऑफ होतील. ओके, 94 वगैरे आणि 95, 88, 61, 86, 92, 92 असे 93, 91. ओके, तर टी डब्ल्यू एसचा 97. इथं खूप हाय कट ऑफ आहे मित्रांनो, नको अप्लाय करायचं मला वाटतं. तुम्ही जास्त मार्क्स असतील तर अप्लाय करा, नाही तर राहू द्या. ओके, तर पुढच्या कॉलेजकडे जाऊया. तर एकच बाकी का आता तर झालेलं आहे मित्रांनो आपलं कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज. ओके, तर मित्रांनो हे कॉलेज तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला माहिती का हे कोड काय कामाचे. तर हे कोड तुम्हाला लिहून ठेवावे लागतात. जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला जातात ऑनलाईन तर तुम्हाला तेव्हा ते भरावं लागतात, आणि जेव्हा तुम्ही कॉलेजेस अप्लाय करतात तेव्हा तुम्हाला हे द्यावे लागतात कोड. तेव्हा तुम्ही कॉलेज नंबर वाईज टाकू शकतात. तर कॉलेजची लिस्ट कशी बनवायची तुम्हाला आम्ही सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बनवून. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा. तो व्हिडिओ तुम्हाला मी नक्की नेक्स्ट देणार आहेत. आणि जेही तुम्हाला मी ट्रिक सांगितली आहेत गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजची ती तुमची मिस व्हायला नको, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा लवकरात लवकर. आणि मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा, बट चॅनलला सबस्क्राईब लवकरात लवकर करा, व्हिडिओ मिस न व्हायला तुमच्याकडून. ओके, तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय मित्रांनो, धन्यवाद मित्रांनो.